नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23चे फिजिकल भरपूर जिल्ह्यामध्ये भरपूर घटकामध्ये पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, काही ठिकाणीच फक्त फिजिकल बाकी आहेत. बाकी सर्व ठिकाणी फिजिकल झालेले आहेत आणि त्याची आता पेपरसुद्धा 7 जुलैला होणार आहे. याच्यापेक्षा पण जास्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की गिरीश महाजन जे आहेत यांनी एक घोषणा केलेली आहे की ज्या मुलांनी वयोमर्यादेसाठी, आता तुम्हाला माहिती आहे मुंबई इथे आंदोलन सुरू आहे आणि भरपूर विद्यार्थी आहेत की ज्यांना वयोमर्यादा वाढीसाठी त्यांना संधी पाहिजे होती, पण अशी संधी या भरतीमध्ये त्यांना मिळाली नाही आहे. पण त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की येणारी जी भरती आहे मित्रांनो, कारण की त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी असंही जाहीर केलेलं आहे की येणारी जी भरती आहे ही 9,000 पदाची पोलीस भरती होणार आहे आणि त्यामध्ये जे वयोमर्यादा वाढी संदर्भात जे विद्यार्थ्याचं आंदोलन आहे त्यांना नक्की न्याय मिळेल आणि त्यांना 1 वर्षाची कमीत कमी म्हणजे एक संधी त्यांना परत देण्यात येईल अशी घोषणा केलेली आहे. मित्रांनो, याच गोष्टीचा फायदा चालू पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पण होणार आहे, कारण की या पोलीस भरतीनंतर ज्यांचं एज बार झालेलं आहे मित्रांनो, त्यांना पण येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होणार आहे, त्यांना पण संधी मिळणार आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की 6 महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या नंतर लगेच 9,000 पदाची भरती होणार आहे. म्हणजे डबल खुशखबरी आहे मित्रांनो. एक तर वयोमर्यादेमध्ये वाढ मिळण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीनंतर 6 महिन्यात परत भरती होणार आहे. त्यामुळे भरतीची जी आपली तयारी आहे मित्रांनो, फिजिकल असो किंवा लेखीची तयारी असो, ही चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, कारण की कधीही नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर जर भरती झाली तर आपली कोणतीही गडबड व्हायला नको. तर हे असे 2 आनंदाच्या गोष्टी होत्या मित्रांनो, की वयवाढ जवळपास निश्चित आहे. 1 वर्षाची म्हणजे 1 वर्षाची वयवाढ मर्यादा देणार आहेत आणि त्याच्यानंतर दिवाळीनंतर 9,000 पदाची भरती होणार आहे मित्रांनो. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो आणि त्यांनी नेमकं काय बाईट दिलेलं आहे TV चॅनलला ते बाईटसुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे. तत्पुरती एक विनंती आहे की आपले जर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. चला तर बघूया गिरीश महाजन यांनी काय घोषणा केलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. उमेदवारांचं म्हणणं आहे ते सांगा. पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघतात की अनेक तरुण आमचे या ठिकाणी माझ्याकडे संभाजीनगरला भेटले, जळगावला येऊन गेले, तिथे आले. देवेंद्रजीची भेट त्यांनी मागितलेली, देवेंद्रजी बोर्डाच्या ठिकाणी झालेलं होतं. त्या संदर्भामध्ये मी देवेंद्र जाऊन भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली. त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्सटेन्शन, कारण कोरोनाचा काळ गेला, त्यानंतर तारीख ठरली 22-23, पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जातं आहे, आमचं वर्ष वाया जातं आहे आणि म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्रजीशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे. त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल. देवेंद्रजींनी सांगितलं 1 वर्ष एक्सटेंड करून आपण आता पुढे लगेच 9,000 पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केल्या जाणार आहेत आणि लगेच कंटिन्यू, आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशन मध्ये प्रोसेस राहील. 9,000 पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेंची, त्यावेळेला यांचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे, म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे. आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्रजींचं. मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल, अधिकारी राहतील आणि त्यातून सन्मान्य तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू. त्यांनाही ते मान्य झालं. देवेंद्रजींचं